स्वप्नांचा प्रवास. एका लहानशा गावात प्रीतम नावाचा एक मुलगा राहत होता. त्याला निसर्गाची खूप आवड होती, पण त्याचे डोळे नेहमीच काहीतरी नवीन शोधत असायचे. 8वीत असताना त्याने पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिला. ती एक जादुई पेटी होती जी त्याला एका वेगळ्याच जगात घेऊन गेली. त्या दिवसापासून प्रीतमने एक स्वप्न पाहिलं. त्याला कॉम्प्युटरच्या जगात खूप काही शिकायचं होतं. तो दिवस रात्र अभ्यास करू लागला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पण त्याचं स्वप्न अजूनही अपूर्ण होतं. त्याला फक्त शिकायचं नव्हतं तर शिकवायचं होतं. त्याने आपल्याच गावात स्वतःचं MKCL MSCITचं इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे सोपं नव्हतं, पण त्याची जिद्द खूप मोठी होती. सुरुवातीला काहीच विद्यार्थी आले, पण प्रीतमने हार मानली नाही. तो प्रत्येक विद्यार्थ्याला खूप प्रेमाने आणि तळमळीने शिकवत होता. हळूहळू त्याच्या इन्स्टिट्यूटची ख्याती वाढू लागली. गावातील आणि आजूबाजूच्या गावातील अनेक मुले त्याच्याकडे शिकायला येऊ लागली. प्रीतमची मेहनत आणि सातत्य पाहून त्याचे स्वप्न आता सत्यात उतरले होते. त्याचे इन्स्टिट्यूट आता एक मोठे केंद्र बनले होते. आज प्रीतम इतक्या उंचीवर पोहोचला आहे की त्याचं स्वप्न आता इतरांसाठी एक प्रेरणा बनलं आहे. त्यानं सिद्ध केलं की जर स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी कठोर मेहनत घेतली तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं.